राज्यात निकाल जरी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागलेला असला तरी सध्या तरी मध्यवर्ती निवडणुकीची शक्यता नाही असा दावा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे। आणि या विषयीच त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। भारतीय जनता पार्टीला जे भरघोस यश मिळालं, मग ते पालिका निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणूक असो, या यशाचं महत्त्वाचं कारण काय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली, त्याचा किती फायदा झाला याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहे। सर, काय सांगाल, एकंदरीतच आजचा जो विजय याकडे कशा प्रकारे बघता आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली त्याचा किती फायदा झाला? आमचा विकास करू शकेल, डेव्हलपमेंट करू शकेल। हाच पक्ष असा आहे की ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट माइंड आहे, डेव्हलपमेंट ओरिएंटेड डेव्हलपमेंट करताय, बोलतायत। भारतीय जनता पार्टीवर एक असा आरोप होत होता की कुठे शहरी पक्ष आहे, आता जिल्हा परिषदमध्ये ज्या प्रकारे यश मिळालं त्यामुळे आता ग्रामीण भागातही भारतीय जनता पार्टीची जी पाळेमुळे आहे ती मजबूत होत आहे आणि पुढील काळामध्ये पक्ष आणखी कायम करेल या विषयावर? नगरपालिकेच्या निवडणुका बघा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका बघा, ग्रामपंचायतच्या निवडणुका बघा, आम्ही सर्व स्तरावरच प्रचंड मजबूती तयार केली आहे। आणि मला असं वाटतं की पुढचा काळ 3 वर्षाचा महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे। मुख्यमंत्री यांनी केलेल्या डेव्हलपमेंटच्या आणि सरकारने दिलेल्या त्या ठिकाणी योजनाचा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचता आहे। ग्रामीण जनतेकरता जास्तीत जास्त योजना दिल्ली सरकार, मुंबई सरकार करत आहे। DPCच्या पैशामध्ये वाढ केली आहे महत्त्वाची माननीय मुख्यमंत्र्यांनी। आता नागपूरचा विचार केला तर नागपूरची DPC जी ग्रामीण जनतेकरता आहे कधी 175 कोटी रुपयाच्या वर नव्हती, आता मला 350 कोटी रुपयाचे अधिकार दिले आहे। कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।